श्रीकृष्णाय नमः. श्रीमद्भगवद्गीता प्रास्ताविक. भगवद्गीता ग्रंथ प्रस्थानत्रयीमध्ये मानला जातो. मानवाच्या उद्धाराचे 3 राजमार्ग प्रस्थानत्रय या नावाने सांगितले जातात. त्यापैकी उपनिषद हा वैदिक मार्ग अधिकारी मनुष्यांच्या उपयोगाचे तत्व आहे. ब्रह्मसूत्र हा दार्शनिक मार्ग विद्वानांच्या उपयोगाचे तत्व आहे. भगवद्गीता सर्वांच्या उपयोगाचे ज्ञान आहे. भगवद्गीता हा एक अत्यंत अलौकिक ग्रंथ आहे. साधक कोणत्याही देशाचा, संप्रदायाचा, वर्णाचा, आश्रमाचा असला तरीही त्याच्या उपयोगी पडणारी संपूर्ण साधन सामुग्री या ग्रंथात आहे. गीतेमध्ये 3 योगमार्गाचे वर्णन केले आहे. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग. हे 3 योग सिद्ध करण्यासाठी म्हणजेच आपला उद्धार करून घेण्यासाठी माणसाला 3 शक्ती प्राप्त आहेत. कार्य करण्याची शक्ती म्हणजे बल, जाणून घेण्याची शक्ती म्हणजे ज्ञान आणि मानण्याची शक्ती म्हणजे विश्वास. कार्य करण्याची शक्ती कर्मयोग आहे. जाणण्याची शक्ती आपल्या स्वरूपाला जाणून घेण्यासाठी आहे, तो ज्ञानयोग आहे. भगवंताला समर्पित होण्यासाठी आहे, तो भक्तियोग आहे. ज्याला कार्य करण्यामध्ये आवड जास्त असते, तो कर्मयोगाचा अधिकारी आहे. ज्याला स्वतःला जाणून घेण्याची जिज्ञासा अधिक आहे, तो ज्ञानयोगाचा अधिकारी आहे. ज्याचा भगवंतावर श्रद्धा आणि विश्वास जास्त आहे, तो भक्तियोगाचा अधिकारी आहे. या 3 योगाखेरीज यज्ञ, दान, तप, ध्यानयोग, प्राणायाम, हठयोग, लययोग इत्यादी साधनांचेही वर्णन केलेले आहे. याचे मुख्य कारण गीतेमध्ये अर्जुनाचे प्रश्न केवळ युद्धाविषयी नसून अंतिम कल्याणाविषयी आहे. गीता जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करते आणि प्रमुखतः मोक्षाचा मार्ग दाखवते. महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये गीतेचा समावेश होतो. तिचे 18 अध्याय असून 700 श्लोक आहेत. भगवद्गीतेचे स्वरूप. कुरुक्षेत्रावर मानव कल्याणार्थ भगवान श्रीकृष्णांची तेजस्वी वाणी प्रकट झाली, ती श्री भगवद्गीता. अर्जुनाला युद्धाकरिता प्रोत्साहित करताना व्यावहारिक आणि आध्यात्मिक अशा 2 बाजूंनी जीवनाची रहस्ये त्यातून त्यांनी उकलली. सत्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती, धर्म आणि अधर्म, नीती आणि अनीती, सदाचार आणि दुराचार अशा 2 बाजू अर्जुनासमोर ठेवून मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य त्याला दिले. सत्मार्गाचा अवलंब केल्यास त्यात अनंत अडचणी आणि संघर्ष आहेत, पण जीवनाच्या अंती परमानंद साध्य होऊ शकतो. आणि असतचा मार्ग स्वीकारल्यास तात्कालिक सुख मिळते, परंतु जीवनाच्या अंती दुःख सहन करावे लागते, याचे भानही श्रीकृष्णांनी दिले आहे. भगवद्गीता आचारसंहितेच्या बरोबरीने आत्मिक विकासाचा पाठही देते. गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आलेल्या संकल्पात ब्रह्मविद्या व योगशास्त्र म्हटले आहे. प्रत्येक शास्त्राला सैद्धांतिक व व्यावहारिक बाजू असतात. ब्रह्मविद्या ही गीताशास्त्राची सैद्धांतिक बाजू असून योगशास्त्र ही व्यावहारिक बाजू आहे. विश्वातील अंतिम सत्तत्वाचे ज्ञान म्हणजेच ब्रह्मविद्या. आपल्या जीवनाचे परमसाध्य जाणून त्याच्या प्राप्तीसाठी योग्य मार्ग अनुसरणे म्हणजे योगशास्त्र. म्हणून गीता ही जीवन जगण्यास शिकवणारी कलाच आहे. पूर्वपीठिका. पांडवांनी 12 वर्षाचा वनवास व 1 वर्षाचा अज्ञातवास संपवून जेव्हा आपले अर्धे राज्य मागितले, तेव्हा अर्धे राज्य तर सोडून द्या, दुर्योधनाने सुईच्या अग्रावर मावेल इतकी जमीनसुद्धा देण्याचे मान्य केले नाही. म्हणून पांडवांनी युद्ध करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे दोन्हीकडे युद्धाची तयारी सुरू झाली. भगवान श्रीकृष्णाकडे दुर्योधनाने त्याचे सैन्य मागितले. अर्जुनाने स्वतः श्रीकृष्णाच मागून घेतले. प्रत्यक्ष युद्धाचा वृत्तांत धृतराष्ट्रास कथन करण्यासाठी व्यासांनी संजयाला दिव्य दृष्टी दिली.
या युद्धात पांडव अल्पसंख्य होते. कौरवांकडे 11 अक्षौहिणी सैन्य होते, तर पांडवांकडे फक्त 7 अक्षौहिणी. कौरवांजवळ फक्त सैन्यबळच नव्हते, तर सत्ताबळ, अर्थबळ आणि ज्ञानबळही होते. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि विदुर ही सर्व ज्ञानमत्त कौरवांच्या पदरी होती. पांडवांकडे फक्त कृष्ण होता, आणि तोही न धरी शस्त्र करी मी अशी प्रतिज्ञा घेतलेला. हे युद्ध धर्म आणि अधर्म यातील होते. रणभूमीवर जे श्रीमुखातून आलेले तत्त्वज्ञान आहे, त्याची कारणमीमांसा पहिल्या अध्यायात स्पष्ट झालेली आहे. तो भाग आपण पुढील भागात बघू. धन्यवाद.